नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. आजचा हा व्हिडिओ बनवते तो खास आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी. अ, त्यांना 74 वर्ष वयाची पूर्ण झालेली आहेत. या दीर्घ आयुष्यामध्ये त्यांनी जे काही अचीव केलेलं आहे, साध्य केलेलं आहे, त्याची तोड नाही मित्रांनो. त्या सामान्य परिस्थितीमध्ये जन्म घेतलेला माणूस खडतर प्रवास करून जीवनाची मूल्य कसोशीने पाळत मुळात पंतप्रधान पदापर्यंत पोहोचतो. आणि काही एक साधी सामान्य कारकीर्द आपली पार पडली असं नाहीये. तर आजवर ती जितके पंतप्रधान झाले त्यांच्या प्रतिभेच्या पुढे आणि त्यांच्या कर्तृत्वाच्या पुढे त्यांचं जर का तुलना केली तर हा सोन्याने झळाळणारा 10 वर्षांचा कारकीर्द ही त्यांनी आपल्या झोळीत टाकलेली आहे. ह्या संदर्भाने त्यांच्याबद्दल कृतज्ञता वाटल्याशिवाय राहणार नाही. ही माझी जी भावना आहे ती अनेक भारतीयांची भावना आहे. आणि तिला कधीही तडा जाणार नाही याची मला खात्री आहे. कारण कसोशीने मूल्य जपणारे मोदी जे आहेत ते आपल्या मार्गापासून ढळणार नाहीत याचीही मला खात्री आहे. ती मूल्य कसोशीने जपायची असतात हे त्यांना आयुष्यभरामध्ये शिकवणारा जो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे तो संघ देखील आज तेवढ्याच ताकदीने उभा राहिला आहे. मोदींचं जसं 74वं वर्ष संपलं आणि त्यांना 75वं वर्ष सुरू झालेलं आहे, तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता 99 वर्ष थोड्याच दिवसात पुरी करेल आणि त्यांचंही 100वं वर्ष पूर्ण होत आहे. तेव्हा 100 वर्षाचा हा जो सुवर्ण क्षण येणार आहे त्या संघटनेच्या आयुष्यामध्ये, तेव्हा त्यांनी त्यांची जवळीक असलेला जो राजकीय पक्ष आहे तो देशामध्ये केंद्रस्थानी असावा आणि त्याच्या हातामध्ये या देशाचं भवितव्य घडवण्याचे योग असावे. ही एक फार मोठी गोष्ट आहे. जसं मोदींचं 75वं वर्ष सुरू झालेलं आहे तसंच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांचं सुद्धा 75वं वर्ष सुरू झालेलं आहे. तेव्हा हा एक त्रिवेणी संगम आहे असं मी मानते की दोन नेते एका संघटनेने घडवले ते त्यांच्या आयुष्याची 75 वर्ष पूर्ण करतायत आणि त्यामधला एक सरसंघचालक आहे तर दुसरा देशाच्या पंतप्रधान पदावर बसलेला आहे. दोघांचीही वाटचाल तेवढीच खडतर राहिलेली आहे आणि दोघांनीही आपली मूल्य तितक्याच कसोशीने पाळलेली दिसतात. तेव्हा ही जी परिस्थिती आहे या परिस्थितीवरती आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेला या दोघांच्या समोर आव्हानं सामायिक आहेत ह्याची दोघांनाही जाणीव आहे. एक गोष्ट खरी आहे मित्रांनो, मतभेद घडत असतात. आपल्या कुटुंबामध्ये सुद्धा मतभेद नसतात का? तसेच मतभेद हे सर्वत्र असतात. एखादी राजकीय संघटना असते, पक्ष असतो, तेव्हा तर तिथे सत्ता संघर्ष सुद्धा असतो आणि मग एकमेकांच्या विरोधामधल्या ज्या काही उखाळ्या पाखाळ्या काढल्या जातात, पेच डावपेच टाकले जातात, त्या सगळ्याची आपल्याला सवय असायला पाहिजे. कारण सत्ता संघर्ष हा अतिशय निर्घृण असतो. त्याच्यामध्ये तरुण जाणं ही फार अवघड कामगिरी असते. तुम्हाला जर का 2002 साली जेव्हा मोदींची निवड मुख्यमंत्री म्हणून गुजरातच्या ठिकाणी त्यांची नेमणूक झाली असंच म्हणायला पाहिजे, कारण ते काही निवडून गेलेले मुख्यमंत्री नव्हते. ते पक्षाने त्यांची निवड केली आणि त्यांनी एक चांगली कामगिरी करून दाखवली. ती करत असताना राज्य पातळीवरून देशाच्या पातळीवरती जाताना मोदींना जो संघर्ष करावा लागला तो विसरू नका. त्याही वेळेला भाजपच्या सर्वोच्च सत्ता वर्तुळामध्ये मोठे मोठे अध्वर्यू बसलेले होते. त्या सगळ्यांना मागे टाकून 2014 साली निवडणुकीची सूत्र हाती घेणं आणि मग आपल्याला पंतप्रधान पदाचा उमेदवार म्हणून घोषित करून पक्षाकडून घोषणा करून घेऊन ती निवडणूक निर्विवाद जिंकून दाखवणं, हे जे कर्तृत्व मोदींनी गाजवून दाखवलं त्याच्यामध्ये अनेक डुड्डाचार्य जे असतील ते थोडेसे दुखावलेले आपण बघितले. आणि याच परिस्थितीमध्ये एक नियम आहे असं सांगितलं गेलं होतं. कुठेही लिखित नियम नाहीये, परंतु आचरणामध्ये आणला गेलेला नियम असा की 75व्या वर्षानंतर
एखाद्या राजकीय व्यक्तीने आपण आपली पदं जी आहेत ती सामाजिक पदं असतील किंवा राजकीय पदं जी आहेत ती सोडावीत, सरकारमधली पदं असतील ती सोडावीत, असा एक संकेत निर्माण केला गेला आणि ह्याच्या वरचे जे नेते होते त्या वयाच्या वरचे त्या ज्येष्ठ अनुभवी नेत्यांचं मार्गदर्शक मंडळी म्हणून एक वर्णन केलं गेलेलं आपण सगळ्यांनी ऐकलं. मग आता प्रश्न जो आहे तो प्रश्न मोदींचे चाहते असतील, त्यांचे पाठीराखे असतील, त्यांच्या मनामध्ये तोच आहे, की 75व्या वर्षानंतर काय करायचं हा प्रश्न मोदींना सुद्धा भेडसावतो आहे का? त्यांना भेडसावतो की नाही ह्याचं उत्तर आपण नंतर बघू. पण त्यांच्या विरोधकांना मात्र प्रचंड घाई सुटलेली आहे मित्रांनो. घाई झालेली आहे. कसंही करा बघा तुम्ही की मोदी जर का त्यांनी समजा ठरवलं की सत्तेवरती राहायचं, तर यांचा धांगडधिंगा काय होईल कल्पना करा. बघा, आता हे मग मार्गदर्शक मंडळी जायला तयार नाहीत. इतरांना ढकललं, स्वतःच केलेला नियम स्वतःच पाळेनासे झाले, वगैरे, वगैरे, वगैरे सगळं आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आणि ह्या सगळ्या पोपटपंचीचा त्यांचा आणि संघाच्या कार्यप्रणालीचा, भाजपच्या कार्यप्रणालीचा काही सुताराम संबंध नाही. त्यांना फक्त एक प्रचारासाठी मुद्दा हवाय कारण त्यांना माहिती आहे मोदी नावाची व्यक्ती जोपर्यंत सर्वोच्च ठिकाणी आहे तोपर्यंत त्यांना राजकीय दृष्ट्या हरवणं हे एक दुरापास्त गोष्ट आहे. ही राजकीय विरोधकांना मोदींच्या अंतर्गत विरोधकांना पूर्णपणे माहिती असलेली गोष्ट आहे आणि म्हणून ते देव पाण्यात घालून बसले. म्हणजे त्यांचा देवावर विश्वास नाही पण ते देव पाण्यात जरूर घालतात की देवा रे बाबा यांना आता बाजूला कर सद्बुद्धी दे. असं सद्बुद्धी ही त्यांच्या दृष्टीने. पण जे तुमच्यापैकी माझ्या फेसबुकवरचे कदाचित पोस्ट वाचत असतील, माझी मित्रमंडळी असतील, त्या सगळ्यांना आठवत असेल 2019 नंतरच मी एक पोस्ट लिहिली होती आणि त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं, की 2019 तर मोदींनी निर्विवादपणे जिंकून दाखवलेलंच आहे. परंतु 24 आणि 29 मध्ये सुद्धा तेच पंतप्रधान असतील याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नव्हती. 34 बाबत माझ्या मनामध्ये शंका जरूर असेल. कदाचित ते निवडणूक लढवून जिंकून देतील आणि बाजूला होतील. ही पण शक्यता मी त्याच्यामध्ये लिहिलेली होती आणि त्या सगळ्या ज्या माझ्या जे तर्कशास्त्र होतं ते एकाच गोष्टीवरती होतं आणि मोदी असं म्हणालेले होते, की त्यांनी 2024च्या प्रचारादरम्यान ते पुन्हा एकदा म्हणून सुद्धा दाखवलं, की माझ्या मनामध्ये जे कार्य मी योजलेलं आहे, ते कार्य माझ्या हातून पूर्ण होईल याची मला खात्री आहे आणि ते पूर्ण होत नाही तोपर्यंत भगवंत मला या जगामधून दूर नेणार नाही अशी माझी श्रद्धा आहे. तेव्हा ही जी श्रद्धा आहे ती मोदीजी अनेकदा बोलून दाखवत होते आणि ती श्रद्धा आहे म्हणूनच मित्रांनो मला 2019 साली सुद्धा वाटलं होतं की ना 24 साली ना 29 साली मोदीजी सत्तेवरून दूर होणार आहेत. ते भाजपचे अध्वर्यू नेते म्हणून कायम राहतील. गंमत अशी आहे की माझ्या हातून जे कार्य व्हायचं आहे हा प्रश्न सर्वात मोठा आहे आणि हे असं काय कार्य मोदीजींना करून दाखवायचं आहे की ज्याच्यासाठी त्यांचा जीव हा राजकारणात अडकलेला आहे असं आपण म्हणू शकतो. खरं म्हणजे कुठल्याही गोष्टीत जीव गुंतवणारा हा नेता नाहीये. एक प्रकारे तुम्ही बघाल तर संपूर्ण निरीच्छ आयुष्य जगलेला माणूस आहे. मग त्याचं मन अडकावं असे इथे काही मोह आहेत का? मोह तर निश्चित नाहीये. त्यांचं सगळं आयुष्य तुम्ही बघाल तर त्यांना ना पैशाचा मोह, ना कुटुंबाचा मोह, ना कुठल्या कपड्या लत्त्यांचा मोह या माणसाने बाळगला. कष्टाची पर्वा केली नाही. समाधानाचं आयुष्य आरामात जगावं, लोळत पडावं अशीही कधी त्यांनी अपेक्षा केली नाही. मग या माणसाचा जीव का गुंतला आहे? याचं उत्तर जर का मित्रांनो आपण शोधलं तर आपल्याला मोदींसारखा नेता हा असामान्य नेता आपल्याला मिळाला ते आपलं किती अहोभाग्य आहे ते कळल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही बघाल तर मोदींचा जीव कशात अडकलेला आहे. त्यांनी एक कार्य सिद्धीला न्यायचं ठरवलेलं आहे आणि ते कार्य काय आहे मला वाटतं स्वतः भाऊंनी सुद्धा एका व्हिडिओमध्ये याच्यावरती थोडस निरूपण केलेलं होतं की मोदींना छत्रपती शिवाजी व्हायचं आहे.
फर्ग्युसन कॉलेजच्या त्या भाषणामध्ये त्यांनी एक वाक्य ते म्हणाले की कुछ बनने की मत सोचो, कुछ करने की सोचो. काहीतरी मला बनायचंय, मला इंजिनियर बनायचंय, मला डॉक्टर बनायचंय असं म्हणू नका तुम्ही. मला अमुक अमुक करायचं आहे, त्याच्यासाठी मला इंजिनियर व्हावं लागेल असा विचार जरूर करा. शिवाजी महाराज बघा, कुछ करने निकले और बन गए असं पुढचं वाक्य ते बोलून गेले. तेव्हा या माणसाला छत्रपती शिवाजी महाराजांनी जे करून दाखवलं ते आपल्या हातून घडावं, देशासाठी चांगलं काम, सुमंगल काम आपल्या हातून घडावं, ही त्यांची आंतरिक उर्मी आहे, ती इच्छा आहे, ही गोष्ट स्पष्ट आहे मित्रांनो. आणि छत्रपती शिवाजींनी काय केलं होतं तुम्हाला आठवत असेल की संपूर्ण देशामध्ये मोंगलाई गाजलेली होती, त्याला म्हणतो आपण अस्मानी संकट देशावरती पुढे टाकलेलं होतं आणि त्याच्या विरोधामध्ये लढण्यासाठी राजे उरले नव्हते ना. उत्तरेत कोणी उरला होता, दक्षिणेमध्ये एक मिरमुटलं साम्राज्य घेऊन, छोटासा भूभाग घेऊन एवढ्या प्रचंड स्वप्नाची कल्पना करणं आणि ते प्रत्यक्षात उतरवणं, हे कठीण कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी करून दाखवलं. आणि त्याचीच तुम्ही म्हणाल की महाराज तर गेले, कालवश झाले, त्यानंतर काय झालं, त्यानंतर काय झालं याच्या उत्तरामध्ये त्यांच्या कर्तृत्वाची पावती आपल्याला मिळते. महाराज गेले म्हणून साम्राज्य लयाला गेलं नाही, जाऊ शकलं नाही. पुढची 27 वर्ष महाराष्ट्र झुंजला, निर्णायकी लढला आणि औरंगजेबाला आपल्या मातीत गाडून ठेवल्याशिवाय राहिला नाही. तेव्हा निर्णायकी जे सैन्य लढू शकतं असं सैन्य उभं करणं ही महाराजांची कर्तृत्वाची परिसीमा होती. त्यांच्या नंतर जे मराठा साम्राज्य उभं राहू शकलं त्याचं कारण त्याचा पाया इतका भक्कम त्यांनी घालून दिलेला होता. आणि मग ते जे साम्राज्य जन्माला आलं, 1680 मध्ये महाराज गेले, त्या सगळ्याचा पराभव करायला 1817 साल उजाडलं, हे आपण विसरता कामा नये. त्या मोदींच्या डोळ्यासमोर पट केवढा मोठा आहे त्याचा विचार करा तुम्ही. आणि असं काम जे आहे ते काम माझ्या हातून घडत नाही तोवर ईश्वर मला इथून नेणार नाही, याची ते मनोमन कामना करताना दिसतात. तेव्हा त्यांना जाणवतंय की त्यांचंही वय झालेलं आहे. प्रत्येकाचं वय होतं मित्रांनो, धावपळ झेपत नसते, ताण तणाव इतके प्रचंड असतात त्या पदाचे की 10 वर्षांपूर्वी मी जसा होतो तसा मी आज राहिलो नाही, याचीही कुठेतरी जाणीव असणार आहे. तेव्हा ही वाक्य जे आहेत ती मनातून बाहेर येतात. पण मित्रांनो मी सांगू शकते की ते काम, त्यांच्या मनामध्ये जे काम आहे ते काम पूर्ण झाल्याशिवाय हा माणूस हातातली तलवार खाली ठेवणार नाही. आणि हे काम जे आहे ते महत्वाचं काम असं आहे की भारताला ते अशा ठिकाणी नेऊन पोचवतील की तिथून पुढे भारताच्या साम्राज्याचा विलय करणं, ऱ्हास करणं, नेस्तनाबूत करणं हे शत्रूच्या हातात उरणार नाही, माघार येऊ शकणार नाही. इथून आज ती का परिस्थिती नाही, लक्षात घ्या. तुम्ही काही प्रगती जरूर केलेली आहे, तुम्ही एक विशिष्ट माइलस्टोन म्हणतो आपण, तो आपण गाठलेला जरूर आहे, परंतु तुम्हाला इथून मागे ढकलणं फार सोपं आहे, अजूनही सोपं आहे ते. तेव्हा अशा चढणीवर जाऊन उभे राहा की जिथून तुम्हाला खाली खेचणं सोपं राहणार नाही, त्याच्यामध्ये काही दशक शतक जावी लागतील. हे जे स्थान आहे ते स्थान जोपर्यंत मोदी अचीव करत नाही, तिथपर्यंत देशाला पोचवत नाही, तोपर्यंत ते आपला देह ठेवणार नाही. अशीच ती एकंदरीत मला त्यांच्या वाक्याचा अर्थ संदर्भ कळतो, अशी एक कल्पना आहे. त्याच्यासाठी विरोधकांना काय वाटतं ही गोष्ट मी म्हणेन की दुय्यम आहे. तिचा विचारही करण्याची गरज नाहीये. प्रश्न हाच येतो की जो मनुष्य अशा पद्धतीने विचार करतोय त्याला आपण सहयोग देणार का नाही, सहकार्य देणार का नाही. त्यांचं हे जे काम आहे, त्यांचं हे जे ध्येय आहे, त्या ध्येयामध्ये आपल्याला खारीचा वाटा उचलायचा आहे. ती खार काही वाळूचे कण तिकडे नेऊन टाकत होती, पण तिची मनोबल आणि तिची इच्छा फार मोठी महत्वाची होती. आणि ती इच्छा जी आहे ती तुम्हाला आणि मला पार पाडायची आहे. तर हे सगळं कार्य जे आहे ते तुम्हाला एक
मी म्हणेन एक एक कर्तव्य भावना आहे. तुम्ही या देशामध्ये जर का जन्मला असाल तर इतके पराकाष्ठा करणारा, प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा माणूस सर्वोच्च स्थानी असणं ही सोपी गोष्ट नाहीये. आजचाच तुम्ही जर का विचार कराल तर परिस्थिती बघा कशी आहे. तुमचं सर्व जे शेजारी देश आहेत त्याच्यात काही ना काही गडबड करून ठेवलेली आहे. गडबड अशासाठी की परकी भूमी, शेजारची भूमी जी असते त्या भूमीवर पाय टाकून तुम्हाला तुमच्यावर आक्रमण करू शकतो मनुष्य, शत्रू तुमचा. तेव्हा ते महत्वाचं असतं. युरोपातली परिस्थिती बघा, अमेरिकेतली परिस्थिती बघा, चीन किंवा रशिया यांच्याकडून येणारी जी आव्हानं आहेत ती बघा. याचा सगळ्याचा तुम्ही जेव्हा विचार कराल त्यावेळेला वाट किती बिकट आहे हे तुमच्या लक्षात येतं. कुठेतरी तुम्हाला सूर्योदय होणार आहे याची चाहूल दिसते आहे. त्याला म्हणतात ना उषा, उषक काल जो म्हणतात तो ध्रुव प्रदेशामध्ये सूर्य प्रत्यक्ष दिसत नाही पण त्याचा उजेड 2-2 महिने आधी दिसायला लागतो. तशी आपली आज अवस्था आहे. उषक कालामध्ये आपण आहोत परंतु अजूनही सूर्य उगवलेला आहे. सूर्यबिंब जे आहे ते आकाशात दिसत नाहीये आणि ते दिसेपर्यंत हा माणूस हा आपलं काम थांबवणार नाही याची मला खात्री आहे. आणि ही फार मोठी गोष्ट आहे मित्रांनो. तुम्ही आठवून बघा 2004 साली वाजपेयी अर्थात वय त्यांचं जरूर जास्त झालेलं होतं आणि मोदी इतकी त्यांची प्रकृती ठीक होती असं आपण म्हणू शकणार नाही. 2004 नंतर त्यांनी राजकीय संन्यास घेतला. त्यानंतर भाजपला पुन्हा एकदा सत्तेत येण्यासाठी 10 वर्ष घालवावी लागली. कारण वाजपेयींच्या मागे जे नेतृत्व आलं त्या नेतृत्वाला राजकीय संधीचा वापर करून घेता आला नाही. ही वस्तुस्थिती आहे. हे जेव्हा आपल्या समोर असतं त्यावेळी मोदीजी असा अर्धवट प्रवास टाकून कुठे जातील याची मला तरी खात्री दिसत नाही. जोवर त्यांना असं वाटत नाही की एक तर मी म्हटलं त्याप्रमाणे तो सूर्योदय टप्प्यात आला असला तरी सूर्यबिंब आकाशावर दिसू लागायला पाहिजे किंवा मग इतकं समर्थ नेतृत्व पक्षामध्ये असेल की जे या सगळ्या संकटांमधून तारून नेऊ शकेल देशाला, अशी त्यांना जोवर खात्री पटत नाही तोवर ते आयुध खाली ठेवणार नाहीत. खात्री आहे आणि म्हणूनच अतिशय मंगल काळाची सुरुवात आहे. 75वं वर्ष ही फार मोठी गोष्ट आहे माणसाच्या आयुष्यामध्ये आणि इतकं कर्तृत्व गाजवलेल्या आणि सर्व लोकांना प्रिय असलेल्या या पंतप्रधानांच्या आयुष्यामधला हा जो क्षण आहे त्या क्षणासाठी आपण मंगल कामना करूया, त्यांना शुभेच्छा देऊया आणि त्यांनी जे काही पुढच्या प्रवासासाठी योजलं आहे त्यासाठी त्यांच्या मागे ईश्वर उभा राहील अशी प्रार्थना करूया. नमस्कार.